मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंबईमध्ये कोस्टल रोडचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। कोस्टल रोडच्या या उद्घाटनानंतर उद्यापासून आता दुतर्फा वाहतूक सुरू होणार आहे। नव्या वर्षामध्ये मुंबईकरांचा प्रवास अगदी सुसाट होणार आहे। मरीन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास अवघ्या 9 मिनिटांमध्ये होणार आहे। कोस्टल रोड आता नागरिकांसाठी पूर्ण क्षमतेने खुला होणार आहे। वरळी, प्रभादेवी, लोअर परेल आणि लोटस जंक्शन या भागातील प्रवाशांसाठी देखील 3 आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत। कोस्टल रोड दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत प्रवासासाठी खुला राहणार आहे। आता हे प्रश्न तुम्ही मला विचारायलाच नको, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते स्थगिती सरकार होतं आणि हे शीघ्रगती सरकार आहे। सगळ्या कामांना त्यांनी स्थगिती दिली होती। इथेही या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्यांच्या काळात काहीच काम झालं नाही। जे काही काम झालं खरं म्हणजे याच्या सगळ्या मान्यता जेव्हा पहिलं महायुतीचं सरकार होतं तेव्हा आल्या आणि याचं प्रामुख्यानं सगळं काम हे दुसऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये या ठिकाणी झालं। त्यामुळे विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये मुंबईकरांनी बघितलेला आहे। सुरुवातीला काय झालं, जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा दिल्लीतून लागणाऱ्या सगळ्या परवानग्या कामाची सुरुवात तेव्हा झाली। परंतु मी एवढंच सांगतो, हे सगळं केलेलं असताना युतीमध्ये असताना देखील तुम्हाला बोलवलं होतं का नारळ फोडायला? भूमिपूजनाला देवेंद्रजींना बोलवलं नव्हतं। मग हे कुठलं मोठेपण आहे? आणि म्हणून क्रेडिट घेताना त्याला काम करावं लागतं, त्याला रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जावं लागतं आणि त्याचा नेहमी फॉलोअप घ्यावा लागतो।